गृहराज्यमंत्री योगेश कदम एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेत। योगेश कदम शिंदेंमध्ये मुक्तागिरी बंगल्यावर चर्चा सुरू आहे। सचिन घायवळ बंदूक परवान्यावरून योगेश कदम वादात सापडलेत। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि योगेश कदम यांच्यात जेवण करता करता चर्चा झाल्याची माहिती आहे। उच्च पदावरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून योगेश कदमांनी बंदूक परवान्यासाठी शिफारस पत्र दिलं असा खळबळजनक खुलासा केल्यानंतर योगेश कदम वादात सापडले। तर योगेश कदम हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत। आता या भेटीचा तपशील काही वेळानंतर समोर येईलच। मात्र सध्या सगळ्यात महत्त्वाची घडामोड ही म्हणावी लागेल की योगेश कदम यांच्यावरती सातत्यानं विरोधकांकडून टीकास्त्र डागण्यात येत होतं। त्याचबरोबर योगेश कदमांचा गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात असतानाच आता योगेश कदम हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेत। त्यामुळे आता या भेटीनंतर राज्यात योगेश कदमांवरती होत असलेल्या टीकेवरती काही उपाय निघतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, योगेश कदम एकनाथ शिंदेंच्या भेटीला अंकिता, आपण बघू शकतो मंत्री योगेश कदम हे सध्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी मुक्तागिरी या ठिकाणी पोहोचलेले। अर्थातच दोघांमध्ये मागील पाऊण तासांपासून चर्चा सुरू आहे। खरं पाहायला गेलं तर दोघांमध्ये कुठेतरी आता लंच डिप्लोमॅसी सुरू आहे आणि एकनाथ शिंदे हे आता संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहेत। त्या आधी मात्र त्यांनी योगेश कदम यांना भेटायला वेळ दिलेली आहे। दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। जे काही आता सर्व प्रकरण सुरू आहेत, नीलज घायवळ यांना सचिन घायवळ यांना शस्त्र परवाना दिल्याबद्दलचे, त्यावरच हे दोघं काय बोलतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण मात्र माहिती अशी मिळत आहे की तो दसरा मेळावा झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने दोघांमध्ये बैठक होत आहे। पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जे काय आरोप योगेश कदम, रामदास कदम यांच्यावर होताना दिसून येत आहेत विरोधकांकडनं, त्यावर ही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।